श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, माझी कृपादृष्टी तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहे, तेव्हा निश्चिंत हो आणि जे काही कार्य तुला प्राप्त आहे त्या कार्यात मन लावायचा प्रयत्न कर, म्हणजे तुझी प्रगती अधिकाधिक साध्य होईल. आमच्याकडे तू काय मागत आहेस हे आम्हाला आणि तुला माहीत आहे. स्वामी म्हणतात, जो कोणी यावेळेस हा संदेश खूप काही अंतःकरणापासून पाहत आहे त्याला माझा निश्चितच आशीर्वाद आई माऊलीच्या रूपात प्राप्त होणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझ्यावर भरभरून प्रेम करू इच्छितो, भरभरून तुला आशीर्वाद देऊ इच्छितो. त्यासाठी आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे. स्वामी म्हणतात, जो कोणी हा संदेश ऐकत आहे आणि त्याच्या मनातील जो पहिला प्रश्न आहे त्याचे उत्तर मी त्याला देऊ इच्छितो, ते होकारार्थी आहे. देव म्हणतात, पुढील काही मिनिटं तुझ्यासाठी फार महत्त्वाची आहेत. तू हा संदेश पूर्ण ऐक. तुला जे काही संकेत देत आहोत ते आनंदाने स्वीकार कर. तुझ्या पुढील आयुष्यात संपूर्ण ब्रह्मांडाचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे. कोणतीही काळजी आता या क्षणाला करू नका. फक्त आमच्याकडे लक्ष द्या. जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा मनापासून, श्रद्धेपासून करत जा, कारण तुम्ही केलेले प्रत्येक नामस्मरण आमच्यापर्यंत येते. स्वामी आई तुम्हाला सांगू इच्छितात, आज जो कोणी हा संदेश ऐकत आहेत त्याचा भाग्याचा दिवस आहे. त्याचा भाग्योदय लवकरच होणार आहे, कारण त्याची जी काही काळजी आहे, जे काही प्रश्न आहेत ते त्यांनी माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हावे, कारण मी त्याच्यासाठी ते चमत्कारिक आशीर्वाद या 9 दिवसात घेऊन येत आहे, ज्यात तो अतिशय आनंदी राहील, उत्साही राहील. आता चिंता करणे या क्षणापासून थांबव. आम्ही तुमच्यापर्यंत आलो आहोत हा काही योगायोग नाही, तर आम्ही रेखांकित केलेली योजना आहे जी तुमच्यापर्यंत आम्हाला आणायची होती. स्वामी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण सांगू इच्छितात. बाळा, माझ्या लेकरा, उद्या जेव्हा तू सकाळी उठशील तेव्हा तुझ्यासाठी तो एक नवीन चमत्कार, ते अद्भुत काहीतरी तुझ्यासाठी येत आहे. देव म्हणतात, बाळा, हे येणारे चमत्कारिक आशीर्वाद तुझ्या कर्माचे फळ आहे. ते तुला प्राप्त झाले की तुझ्या जीवनात ती समृद्धी, ते आनंद प्राप्त करशील, कारण तू त्याची इच्छा आमच्याकडे दर्शवली आहेस. त्यामुळे ते सर्व काही चमत्कारिक अद्भुत आशीर्वाद तुला देण्यासाठी आम्ही स्वतः आलो आहोत. ते स्वीकार कर. आता तुझ्या मनातल्या खूप काही शंका नष्ट होतील. खूप काही नकारात्मक विचार जे तुझ्या मनात आहेत ते देखील नष्ट व्हायला सुरुवात होईल. बाळा, आम्ही जिथे येतो त्या क्षणापासून तुमच्यासाठी ते अद्भुत चमत्कार व्हायला लागतात. तुम्हाला जेही काही अशक्य वाटत होते तेही शक्य व्हायला लागते. आता कोणतीही चिंता करू नकोस, कारण मी तुझ्यापर्यंत आलो आहे. तुम्ही आमची प्रार्थना माऊली रूपात केली आहे, त्याच रूपात मी तुला दर्शन देऊ इच्छितो. तू जे काही यथासांग पूजा वगैरे सर्व काही नित्यनेमाने करत असतो ते आम्ही सर्व काही स्वीकार करतो. आमचा प्रेमाचा, कृपेचा आशीर्वाद सदैव तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर
निरंतर आहे, यात शंका घेऊ नको. देव म्हणतात, बाळा, तुझ्यासाठी असे भाग्याचे दिवस येत आहेत की ज्यात तुझ्यासाठी सुख, समृद्धी, आनंद, आरोग्य, ती विपुलता, ती प्रसन्नता सर्व काही प्राप्त होणार आहे. एक एक करून सर्व काही तुला दिल्या जाईल. तुझ्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमची स्वामी आई तुमच्यापर्यंत आली आहे. आता मनाला निशंक करा आणि मनाला शांती द्या. कारण तुम्ही जेव्हाही आमचे नामस्मरण करता तेव्हा तुमचे चित्त एकाग्र होते. देवात त्याच क्षणापासून तुमचे मन लागायला लागते. तुम्ही पूर्ण नामस्मरण जेव्हा करता त्यात तुमचे मन लागायला लागते. देव म्हणतात, आम्ही तुझ्यासाठी काहीही असे ठेवणार नाही की जे तुझ्या जीवनात अशक्य आहे, पण तूही योग्य मार्गावर चालत राहा. कधी कुणाला गरज भासली तर त्याला जी शक्य होईल ते तुझ्या सामर्थ्याने, तुझ्या शक्तीने सहाय्य देत चल. कारण तुला माहीत आहे, प्रत्येक हृदयात ईश्वराचा अंश विराजमान आहे. तेव्हा तुमच्यापर्यंत आम्ही त्यांनाच पाठवतो जे तुम्ही त्यांना शक्य अशी मदत करू शकता. देव म्हणतात, मी तुला कोणत्याही क्षणी एकटे सोडू इच्छित नाही. तुझे कार्य लवकरच संपन्न होणार आहे. तू खूप काळापासून त्याची प्रतीक्षा केली होतीस. ते कार्य या 9 दिवसात संपन्न होणार आहे. आता काळजी नसावी. देव म्हणतात, बाळा, आजपर्यंत जे कुणी तुझ्या कार्यासाठी नाही नाही म्हणत होते ते आता समोरून तुला ते काम देतील. आता अशा ठिकाणी अशा व्यक्तींकडे तुझे नाव सांगितले जात आहे जे तुझ्या कार्यासाठी तुला खूप काही सहयोग देतील आणि तुझी प्रगती उत्तरोत्तर होत जाईल. देव म्हणतात, बाळा, आता या क्षणापासून तुला जीही काळजी वाटते ती सोडून दे आमच्या चरणावर आणि मनाला निशंक कर. कारण येणारा प्रत्येक दिवस आता तुझ्यासाठी आनंद, उत्साहाने भरलेला येत आहे. तुम्ही ज्याप्रमाणे कुलदेवीची प्रार्थना करू इच्छिता तीही स्वीकार करण्यात येत आहे. देव म्हणतात, बाळा, तुम्ही जेही काही सेवा करता ती देव स्वीकारतात. याचे कितीतरी तुम्हाला संकेत प्राप्त होतील. आता असे दिवस आहेत जे तुमच्यासाठी खूप काही शुभकार्य घटित होणार आहेत. पुढील काळ तुमच्यासाठी आनंदाने, उत्साहाने भरलेला राहील. देव म्हणतात, आमच्यावर श्रद्धा ठेव, विश्वास ठेव. तुमचा स्वामी माऊलीवर विश्वास आहे ना? मग तुमच्याकरता ते अशक्य कामही शक्य होईल. आमच्यावर श्रद्धा ठेवताना मग तेही कार्य तुमच्यासाठी शक्य होईल. आता काळजी करणे थांबवा. कारण मी तिथे तुमचे नाव पुढे आणत आहे ज्याची तुम्हाला अत्यंत आवश्यकता आहे. आता त्या ठिकाणाहून तुम्हाला ते आनंद प्राप्त होतील. कारण तुम्ही त्याचे हकदार आहात. बाळा, आता चिंता करू नकोस. तुझ्यासाठी ते अद्भुत चमत्कार आम्ही करणार आहोत. आता फक्त आनंदी राहायचे आणि आपल्या कर्माला योग्य रीतीने करत जायचे, एवढंच तुम्हाला. आणि ज्याप्रमाणे ईश्वर भक्ती करता, भगवंताची सेवा करता, नामस्मरण करता ते घेत चला. कारण त्यामुळेच तुम्ही आमची प्राप्ती केली आहे. देव म्हणतात, यावेळेस जो कोणी हा संदेश ऐकत आहेत त्यांच्या घरावर, पूर्ण संपूर्ण कुटुंबावर माझा प्रेमाचा, आशीर्वादांचा
वर्षाव मी करू इच्छितो. त्यांच्या अडलेल्या कार्यात त्यांना यश प्राप्त होईल. त्यांच्या घरावर खूप काही भरभराट प्राप्त होईल. देव म्हणतात त्यांचे प्रत्येक कार्य आता मार्गी लागेल. ज्या कार्यात आतापर्यंत विलंब होत होता ती सर्व कारणे नष्ट होऊन कार्य पूर्ण होतील. स्वामी आई तुम्हाला सांगू इच्छिते, माझ्या प्रेमापासून तुला कोणीही दूर करू शकत नाही. माझे नामस्मरण करायसाठी तुला माझ्यापासून कोणीही दूर करू शकत नाही. तुला हवे तेव्हा वाटेल तेवढे तू नामस्मरण कर, ते मी सर्व स्वीकार करीन. तुझ्या अशक्य गोष्टीही मी शक्य करून देईल. आमच्यावर विश्वास ठेव, कारण तू या विश्वासानेच आमच्यापर्यंत आला आहेस. आता तो निरंतर तसाच ठेव. भक्ती मार्गावर चालताना तुला काही कष्ट होणार नाही. फक्त मनात निश्चित ठेव की तुला ईश्वर भक्ती करायची आहे. परमेश्वराची कृपा मर्जी प्राप्त करायची आहे. तेव्हा तुमच्यासाठी ते सहज प्राप्त होईल. देव म्हणतात तुझा विश्वासच तुला ते सर्व काही प्राप्त करून देईल ज्याची तू आमच्याकडे अपेक्षा करतो. बाळा, माझा कृपा आशीर्वाद प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणाला तुझ्या सोबत आहे. कोणतीही चिंता करू नकोस. देव म्हणतात बाळा, तू जी काही रंगीत स्वप्ने बघत आहेस ती येत्या काळात सर्व काही पूर्ण होण्याच्या स्थितीत येतील, कारण तू ते स्वतः बघशील. बाळा, देवांना तुझ्यासाठी काहीही अशक्य नाही. देव म्हणतात आता तुम्हाला खूप काही ब्रह्मांडाकडून असे संकेत मिळायला लागतील ज्यामुळे तुम्ही तुमची स्वप्ने साकार होताना बघू शकाल. तो चमत्कारिक आशीर्वाद तुम्ही स्वतः अनुभव कराल. बाळा, तुझ्यासाठी काहीही अशक्य असे राहणार नाही. ते चमत्कारिक आशीर्वाद फक्त तुझ्यासाठी आहेत आणि ते तुझ्यासाठी राहतील. त्यांना कोणीही हेरावून घेणार नाही, तुझ्याकडून काढून घेणार नाही, कारण ते फक्त तुझे आहेत. स्वामी म्हणतात तू जी काही स्वप्न पाहिली आहेत ती येत्या काळात पूर्ण होताना तुम्ही बघाल. तुमच्याकडे ते अद्भुत चमत्कार तुमच्या चांगल्या कर्मांचे फळ म्हणून तुम्हाला प्राप्त होणार आहे. प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार ते प्राप्त होतील. देव म्हणतात अरे बाळा, जेव्हा तू मनात काही कल्पना करतो, काही इच्छा करतो, तेव्हा ते देवाने तुमच्यासाठी आधीच ठरवले असते. त्या सर्व काही संकल्पांना करून तू जे काही इच्छा करतोस ती आम्हीही तुला देऊ इच्छितो. त्यामुळेच ते सर्व काही तुझ्या मनात येते. होय बाळा, तू सत्य ऐकत आहेस. देव म्हणतात फक्त देव देव करत कुणाचे मन दुखावू नका, कारण प्रत्येक आत्म्यात परमात्मा निवास करतो. जर तुम्ही विश्वास करता की देव आहेत, तेव्हा प्रत्येक मनुष्याच्या हृदयातही ईश्वराचे अस्तित्व आहे हे लक्षात असू द्या. कारण तुम्ही जर कुणाचे मन दुखावले तर ते आमचे मन दुखावल्यासारखे होईल. तेव्हा प्रत्येक आत्म्यात परमात्म्याचे निवास आहे हे लक्षात असू द्या. त्यामुळे कुणाशीही वागताना जर तुम्हाला कोणाचे काही पटले नाही तर काही धडकन बोलून मोकळे होऊ नका. थोडा संयम ठेवा, थोडी मनाला शांती ठेवा. देव म्हणतात मी जाणतो की तुम्ही प्रत्येक वेळेस अशीच अपेक्षा करता की समोरच्याने तुमचे ऐकले पाहिजे, पण प्रत्येक वेळेस तुम्हाला असेच लोक भेटतील असे निश्चित नाही. कधी कधी तुमच्या वाट्याला असेही येतील जे तुमच्या वाट्याला जातील. पण बाळा, तेव्हा मनाला शांत ठेव, धीर ठेव, आमचे नामस्मरण कर, कारण तीच तुझी खरी
परीक्षा राहील की तू किती संयमी आहेस. देव म्हणतात मनातला धीर आणि संयम कधीही सोडू नका. कोणी तुमच्यासोबत काय वागत आहे ती त्याची बुद्धी आहे, पण तुम्ही कोणासोबत काय वागत आहात हे तुमचे संस्कार आहेत. बाळा, तेव्हा आपले संस्कार विसरू नको. कुणाही समोर मी तुला झुकू देणार नाही. झुकायचे तर ते फक्त देवांपुढे. बाळा, तुला मी इतका सक्षम बनवणार आहे, पण तूही काही संयम ठेवत चल. इथून पुढे तुम्हाला तेही प्राप्त होणार आहे ज्याची तुम्ही कधी अपेक्षा देखील केली नाहीच, पण आम्ही बाळाला तेही देऊ इच्छितो. पुढील काळ तुमच्यासाठी भरभराटीचा आणि आनंदाचा येत आहे. तुमच्यासाठी ते वित्तीय चमत्कार सुद्धा होणार आहेत. आर्थिक चमत्कारांमुळे तुमचे खूप काही प्रश्न सुटायला तुम्हाला मदत मिळेल. हा आमचा तुम्हाला आशीर्वाद. या दिवसांमध्ये तुम्ही आणि तुमचे कुटुंबाला खूप काही आनंदाचा, खूप काही प्रेमाचा आमच्याकडून भरभरून आशीर्वाद. देव म्हणतात मी तुझ्यावर माझ्या आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो. तूही ते आनंदाने स्वीकार कर. बाळा, तुझे येत्या काळात खूप आनंदाचे दिवस येणार आहेत. सुखी राहा, तुझे कल्याण होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.